हे दोन पंच लाभलेले आहेत या सामन्यासाठी. सामना 3 षटकाचा आहे. यानंतर होणारा सामना ध्रुविका लेवे नायगाव वर्सेस आई चंडिका चंद्रापड्डा. चला स्ट्राईकला आहेत ते हितेश. चांगली खेळी गेली. 15 चेंडू 40 धावा पटकावल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. आणि आशिष आणि गोलंदाजाला आहेत ते विशाल. ते चांगला फटका उंचावून चढवला चेंडू. नक्कीच बघूया. आणि हा येतोय षटकार. याच्या बॅट मधून निघालेला प्रहार षटकार आणि 6 धावांनी संघाचं खातं खोलून देतात ते हितेश गणेशकर. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली ती 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा खेळून काढलेला. हा जातोय दोन षटकार ठोकले गेले ते हितेश गणेशकर यांनी. आणि धावसंख्या पोचली गेली ती 13. विशालांचा पुरेपूर समाचार घेत आहेत फलंदाज हितेश. पुन्हा एकदा शॉर्ट मिडाउनवरून
आणि नक्कीच हितेश यांनी चांगली खेळी केली. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले गेले. हॅट्रिक घेतली षटकारची आणि नक्कीच चांगला झेल पकडला. शॉर्ट लेग कव्हरला चांगला झेल होता. सर जितू 11 पापडी एक राखीव खेळाडू इकडे पाठवायचा प्लीज. जितू 11 पापडी तुमचा एक राखीव खेळाडू पाठवा प्लीज. नवीन फलंदाज गेला ते विकी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच चोरटी डाव म्हणावा लागेल आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 20 या धावसंख्येवरती. चेंडू झाल्यात 5 चेंडू. शेवटचा चेंडू. आमच्या इथे गुणलकाची भूमिका पार पडता हितेश सुबाने सर नेहमीच आपल्यासाठी सहकार्य करतात. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये नक्कीच पुन्हा शॉर्ट लेगला चेंडू जोरदार मारा. उंच चेंडू गेला. नक्कीच एकदा पुन्हा दुसऱ्या जातात आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोचली गेली ती 23. 1 षटकांतर 1 गडी बाद. इशिका लेवण्या संघाची धावसंख्या झाली ती 23. आणि गोलंदाजाला निलेश वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून दुसरं षटक निलेश आणि धावसंख्या झाली 1 षटकामध्ये 23. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू नक्कीच मोठा प्रहार केलेला आहे. हा जातोय षटकार. पहिल्या चेंडूवरती आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली ती 30 या धावसंख्येवरती. सामना फक्त 3 षटकाचा आहे. सेकंड राऊंडचा सामना चालू आहे तो मैदानामध्ये. इशिका 11 तरखड वर्सेस जितू 11 पापडी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये एका धाव समाधान लागेल. धावसंख्या झाली ती 31.
धावसंख्या पोचली गेली आहे ती 31. चेंडू झाले 2. दुसरं षटक मैदानात चालू आहे निलेश यांचं आणि लेफ्ट हँड फलंदाज विकी. निश्चितच चांगला चेंडू म्हणावा लागेल आणि एकच धावर समाधान. एकेने सरासरी पुढे जात आहे. धावसंख्या झाली ती 32. अतिशय चांगला जेवण आहे. मोठा प्रहार आहे तो षटकार. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न नक्की झेल होतं का बघूया. आणि चेंडू नो लँड मध्ये पडत आहे. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगली फलंदाजी करतात इशिका 11 तरखड संघ आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 40 या धावसंख्यावरती. आशिष धडाकेबाज फलंदाजी करायच्या मैदानामध्ये. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा उंच अंतराळात चेंडू. पुन्हा एकदा षटकार. चार धावा खर्च केला होता. तोच गोलंदाज साई आता मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे. किती धावा रोखल्या जातात. कारण धावसंख्या पोहोचले गेले 46. तर नायगावचं मैदान नक्कीच बॅटिंग विकेट म्हणून मानली जाते. तर या मैदानामध्ये 52 धावा सुद्धा 2 षटकामध्ये चेस झालेल्या आहेत. पुन्हा उंच अंतराळाला चेंडू. बघूया किती धावा येत आहे. निश्चित एक धाव पूर्ण आणि चौकार. पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार. आणि पहिल्या चेंडूवरती विकी आणि मोठा प्रहार केलाय चौकार आणि धावसंख्या पोचली गेली ती 50 या धावसंख्यावरती. चला ध्रुविका 11 नायगाव आणि आई चंद्रपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला ध्रुविका 11 नायगाव. अतिशय चांगला चेंडू आणि नक्कीच गाडी बाद. डॉट जण आपल्याला कंपल्सरी धावायचं आहे. चला ध्रुविका 11 संघ
चा कर्णधार आणि आई चंडी चंद्रपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. येन तुला नियाला येन जुने जाग्याव माझी वाट हेरजो पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन केसात मला ये तुला गजरा होऊ देन नीला येन तुला नियाला येन जुने जाग्याव. चला नवीन फलंदाज गेल्यात ते दर्शन. चेंडू आहेत ते 4 शेवटचे 4 चेंडू आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये किती धावा येतात. आणि गडी बाद झालेला आहे. नाही ना मला गम. आठवये तुझा रोजच माल तुला नांगायची घाई फार झाली माल मी फोन करीन तुला. आणि निश्चितच नवीन फुलाचा अमोल आणि एक झेल होता इथे. झेल पकडता आला नाही. निश्चित एक धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली आहे ती 51. 4 चेंडू म्हणजे आतापर्यंत फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 4 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा उंच तेवढा चेंडू नक्की इथे चेंडू नो लँड मध्ये पडत आहे. निश्चित एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोचली गेली ती 53. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. अतिशय चांगला असा प्रहार नक्की लेग स्लिपच्या वरून चेंडू मारलेला आहे. नक्कीच 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता बघूया आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि धाव संख्या पोचली गेली आहे ती. थँक्यू विजय. चला नाणेफेक होत आहे ती म्हणजे आई चंडिका चंद्रपाडा वर्सेस ध्रुविका 11 नायगाव यांचं नाणेफेक करत आहेत आमचे जगदीश गंगेकर उर्फ भोला या नावाने फेमस. यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. सामना 4 षटकाचा राहील.
स्पोर्ट्स पापडी या संघाला. चला स्ट्राईकला आहेत ते अमित आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते निलू. ते चांगला चेंडू शॉर्ट पिच चेंडू चांगला खेळून गोळ्या लेग साईड नक्कीच एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 2 धावाने श्री गणेशा करत आहेत ते. अतिशय चांगला चेंडू स्लोवर डिलिव्हरी हितेश यांची नक्कीच चांगला चेंडू मानावा लागेल. आम्ही त्याने उंचावून तडवला चेंडू नक्कीच बघूया किती धावा येतात. आणि इथे झेल पकडला गेला आणि पहिला हादरा बसला तो अमितच्या स्वरूपात, तो म्हणजे जितू 11 पापडी या संघाला. अति चांगलासा प्रहार होता शॉर्ट मिड ऑनला. ते चांगलं क्षेत्ररक्षण केलं दर्शन आणि झेल पकडला गेला. नवीन फलंदाज आहे साई. पुन्हा एकदा उंचावून चेंडू नक्कीच चेंडू झेल होता. इथे झेल पकडताना आला क्षेत्ररक्षणाला. चांगला पार केला कव्हरमध्ये आणि नक्कीच 2 धावा. आणि इथे तिकडे नाराज दिसतात का चांगला खेळाडूचा झेल सुटला गेला आणि धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या बुतली गेली ती 4 या धावसंख्यावरती. पुन्हा एकदा चांगला पुन्हा झेल होऊ शकतो आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला मिड ऑनला चेंडू मारलेला होता फलंदाजांनी आणि झेल सुटला गेला आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली ती 5. शेवटचा चेंडू अतिशय चांगल्याची गोलंदाजी करता हितेश. पुन्हा जोरदार माझा प्रयत्नात आणि आता कुठल्या प्रकारची चुकी करत नाही प्रवीण. आणि प्रवीण आणि अप्रतिम झेल. झाली मैदानावरी नदीला तूच माझी बसली
खेळूचे आणि नवीन फलंदाज ते विशाल. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम षटक. हितेश यांचं 5 धावा आणि 2 गडी बाद केले, ते म्हणजे निलेश आणि अभित यांना पॅव्हलिन बॉक्समध्ये पाठवलं गेलं. आता नवीन गोलंदाज येत आहेत, ते वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून दुसरं षटक. विकी, जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच या 2 षटकामध्ये हाणामारी करायची आहे ती जितू 11 पापडी या संघाला. बावन्न धावांची गरज. 12 चेंडू 52 धावा. बघूया हा रेकॉर्ड झालेला आहे या मैदानामध्ये. एकविरा नागरी टुर्नामेंट असताना नक्कीच 52 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. साई आणि अति चांगलाचा प्रहार आणि दर्शन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. अतिशय चांगला चेंडू, फुल टच चेंडू आणि हा येतोय षटकार. माझे हरी केला ये क्रिकेट क्रिकेट लागून पडली माझी क्रिकेट क्रिकेट. आणि गडी बाद. रोज रोज पोरी तुला येईन ग मिलायला, जोडीशी जाऊ आपण क्रिकेट खेळायला. पोरी तोड नाही आहे आमच्या दोघांच्या जोडीला, कोणाची भीती नाही वाटत ग आम्हाला. पोरी माझे हरी केला ये क्रिकेट क्रिकेट लागून थँक्यू पडली जय. क्रिकेट. नवीन फलंदाज जतीन. पुन्हा एकदा उंच अंतराला चेंडू. बघूया किती धावा येतात. एक धाव तर निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे झाली. धावसंख्या पोचली गेली आहे ती 14 या धावसंख्येवरती. चेंडू झाले 4. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि हितेश यांच्याकडे झेल आणि हितेश ही कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आता आणि झेल बाद जतीन. सावरीचा गोल जोडा तुझा माझा बेस जोडा, पेनाची निली साई मिलायला झाली घाई. नफले प्रेमाचा दिस उद्या मिलायचा, झाला विचार मनाचा प्यार आपली करायचा. उद्या भेट ना करू प्यार. मला तर आताच नाही राहो यार. मीला येईन तुला नियाला येईन, जुने जाग्याव माझी वाट हेरजो. पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन, केसात मलाय तुला गजरा होऊ देन. मीला येईन तुला नियाला येईन, जुने जाग्याव माझी वाट हेरजो. थँक्यू जय. आणि नवीन फलंदाज गेलाय तो सोहम. चांगला असा झेल पकडला हितेश यांनी मिड विकेटला. ते चांगला झेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू विकी यांचा आणि षटक संपलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या झाली आहे ती 14.
थँक्यू विजय. चला शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतात ते आशिष. आशिष यांनी चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. 7 चेंडू 24 धावा पटकावल्या होत्या. आणि नक्कीच एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली ती 15. पुन्हा एकदा जोरदार मारायच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव. चला यानंतर होणारा सामना आई चंडिका चंद्रपडा वर्सेस ध्रुविका 11 नायगाव या दोन संघामध्ये खेळला जाईल. नक्कीच सामना विजय दिशांत इशिका 11 संघ अति चांगल्याची फलंदाजी केली तितकी चांगली गोलंदाजी बघायला मिळते सर्व प्रेक्षकांना नायगावच्या मैदानामध्ये. आणि झेल सुटला गेला. नक्कीच चांगला प्रहार होता तितका चांगला झेल होता. झेल पकडता आला नाही आणि निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू आहेत तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू आणि नक्कीच सामना विजय दिशेने झाला आहे तो इशिका 11 तरखड संघ. आणि साई आणि प्रहार केलेला आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते इथे. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण आणि सामना विजय झाला आहे तो म्हणजे इशिका 11 तरखड संघ. विजेत्या संघाचं अभिनंदन. अगं नाही ना मला गमत. थँक्यू विजय. थँक्यू विजय. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो आशिष. आशिष यांनीकडे यायचा आहे. आशिष 7 चेंडूमध्ये 24 धावा आणि षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आशिष.